मॅडम 5. झाले ना इंटरव्ह्यूज? हो. उघडून दे ना. हां. कसे झाले? एकदम चांगले झाले मॅडम. उत्तम कॅन्डिडेट सिलेक्ट केलेत सरांनी. मला जय म्हणाला होता जरा सगळ्या नवीन टॅलेंटला रिक्रूट करणारे यावेळी यंग ब्लड, पण तरी सुद्धा तू डोळ्याखालून घाल. काय आम्हाला बायकांना अशा रिक्रुटमेंटच्या बाबतीत एक 6th सेन्स असतो. तुम्हा पुरुषांना जरा समजायला वेळ लागतो. ठीक आहे, जयला आता अनुभवाने येतंय सगळं. तरी आई तू एकदा बघच, एकदा डोळ्याखालून घाल. असा हट्ट असतो त्याचा. हो, त्यांचा हट्टच असतो मॅडम. म्हणजे तुम्ही ती फाईल बघितल्याशिवाय ते अप्रुव्हलच देत नाही आम्हाला. आणि सगळ्या गोष्टी घरी आल्यावर डिस्कस करतो माझ्याशी. नाही, मोठे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तुम्ही जोपर्यंत हो म्हणत नाही ते साईनच करत नाही मॅडम. ओ, आकाशचा नवीन बिझनेस आहे, नवीन व्हेंचर आहे, माझ्या मुलीच्या नावाने सुरू केलाय. त्यामुळे त्याला चांगली माणसं मिळायला हवीत. म्हणजे काय मॅडम? आणि जावयाला चांगले कॅन्डिडेट्स मिळतात की नाही तर तुम्ही बघणारच ना. आणि कसं आहे, तुमचा ना एक्सपिरियन्स अनुभव खूप मोठा आहे मॅडम. त्याच्यामुळे तुमच्या नजरेखालून सगळं गेलंच पाहिजे. तुम्ही ग्रेट आहात मॅडम. अरे जोशी, या या या. काय म्हणते शुगर? नॉर्मल आहे. थँक्यू. लायसन्सिंगचा प्रॉब्लेम आला होता मागच्या महिन्यात. आता काय बाहेरच्या युद्धाचा खूप परिणाम नाही ना आपल्या बिझनेसवर? अजून तरी सगळं ठीक आहे. मॅडम, हा फिजिकल रिपोर्ट. हो, मेल केलेत तुम्ही मला? हो. ठीक आहे. आणि हे जे सरांनी काही चेक दिले होते, हा, सगळे चेकवर साईन केलेले आहेत. बघितला किती शहाणा मुलगा आहे तो. मी त्याला म्हटलंही नव्हतं मी येणार आहे, सही करून ठेव, तरी शहाण्या मुलाने सही करून ठेवली. कुठल्या जन्मीचं पुण्य केलं होतं म्हणून अशी 3 सुंदर मुलं मिळाली देव जाणे. मॅडम, तुम्ही तुमच्या मुलांसाठी जे काही करता ना आणि करत आलेले आहे त्याच्यापुढे काहीच नाही हो. जय सर नेहमी म्हणतात, माझ्यासाठी आईचा शब्द अंतिम आहे आणि म्हणून ते तुमचा शब्द कधीच पडू देत नाही. आणि तुमच्या सहाशिवाय कोणती डील फायनल होत नाही. अरे मॅडम, मी हेच बोललो ना. खरंय, माझा जय ना अगदी मॅच्युअर आणि रिस्पॉन्सिबल मुलगा आहे. आता तीच मॅच्युरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी गौतम मध्ये सुद्धा येऊ दे. त्याने थोडंसं ऑफिसमध्ये लक्ष घालू दे, स्वतःकडे लक्ष देऊ दे. एकदा त्याचं छान लग्न पार पडलं की मी या सगळ्यातून रिटायर व्हायला मोकळी. हो मॅडम, पण त्याआधी जय सरांचं लग्न, ते तयार होतील का लग्नाला? आणि त्यांनी जर हो म्हटलं तर मग प्रश्नच मिटला. आणि तुमच्या दोन्ही मुलांसाठी चांगल्या स्त्रियांसाठी रांग लागेल. ते काही सांगायला नको, पण खरं आमचा जय मुलगी म्हटलं की दूरच पळतो.